सोंग वटवण्यात तरबेज होते, म्हणजे बहुरूपीच होते. कदाचित बहुरूपी या शब्दाचाच बोलताना अपभ्रंश होऊन बहिर्जी असं नाव तयार झालं असावं. त्यांचे वंशज दादासाहेब जाधव, आबा जाधव नाईक, तालुका कराड, सुपणे गाव, वसंतगड जवळ होते असं एका निरीक्षणात आढळले. पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की बहिर्जी नाईक हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते. ते वेगवेगळे वेश बदलण्यात व बेमालूम नक्कल करण्यात पारंगत होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्त्वाचे काम सोपवले. राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरखातं स्थापन करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी ही बहिर्जींवरच सोपवली. बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते तसे ते समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते. शत्रूच्या राणीवशात बहिर्जीनाग जाऊन राहिली तरी त्यांची ती देहबोली सेवकांना सोडाच, पण एकाही राणीला ओळख